हे ठेवलं. हा कुठे चाललं कोणाला? अरे तुला सांगितलं होतं ना आपण जाणार आहे ज्योतिताईच्या बर्थडेला आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आमच्या शेतामध्ये आणि आमची पूर्ण अख्खी फॅमिली येते शेतामध्ये आणि मी माझं ऑफिसचं सगळं सामान घेऊन जातोय. हा माझा झोला आहे, मला मामाने गिफ्ट केलेला होता, बोधगयावरून त्यांनी झोला आणला होता. त्याच्यामध्ये सगळं 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 माझं सामान बसलं आहे, माझं लॅपटॉप आणि सगळं माझं चार्जर सगळं बसलेलं आहे. हा टोपी आणि घेऊन आम्ही निघतोय. आता दोघं जण आहे ही इथंच बसणार आहे. या बघा या फुगलेले वेट करतो. आता ते दोघं कुठे गेले आम्ही शोधावं लागेल. मी त्यांच्या घरी लागेल. किती किलोमीटर लांब आहे ते? अजून इथून आपल्याला 15-20 किलोमीटर येतो. आपल्याला जायला साधारणतः 15-20 मिनिटं लागेल. तिरेच्या नदीकाठी आपलं शेत आहे आणि त्या शेतामध्ये आपल्याला जायचं आहे. फोन आलाय. आमची आई किती भोळी आहे ना. किती ओव्हर ऍक्टिंग आहे. कट कर. आता आम्ही निघालोय आता तिकडच्या शेताला आणि आम्ही आता शेतासाठी निघालेलो आहे. हे पहा आता सगळे पलटण आता टमटममध्ये बसले. आता इथे तिघे गँग आहे. गाईज बघा आम्ही एवढे लोक आहात. आम्ही इथं आता टमटम शोधणार आहे. इथं आमची सगळी टोली जात आहे. आमच्यासोबत आर्या पण आहे, न्यू पर्सन. आणि आमच्या ब्लॉगमध्ये इथं बघा असली आमची तर गाईज आम्हाला आम्हाला रिक्षा भेटलेली नाही आहे. रिक्षासाठी आम्ही वन फिरतोय आणि सगळेजण एकत्र बाजूला थांबलेले आहेत. रिक्षा आम्हाला कुठंच भेटलेली नाही आहे. रिक्षावाला म्हटलं की आता दुसरी रिक्षा आणतोय, तोचपर्यंत मी वेट करतो. मी माझ्या गाडीवर येणार आहे. बाकी सगळेजण रिक्षामध्ये येतात. 30-30 रुपये इथून ओके बोल. मैं यहाँ पर न्यू हूँ अभी. मराठी मी इथं आता एक न्यू पर्सन आहे. आता मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल कधीतरी. हे फक्त बोलायला की हे चुटकं बोलायला हे कुठलं फक्त बोलायला चलो मला टमटम भेटलेली आहे. इथं आम्ही बसणार आहोत. मला तर जागा भेटली. आम्हाला आता ही टमटम बस भेटलेली. सगळेजण टमटमने जातील आणि मी माझ्या ऑटोमध्ये जाणार आहे. माझा बाईकने येणार आहे आणि हे लोक जातील टमटमने पुढे. ओके बाय. आता आम्ही निघालोय तिरा रोडला आणि माझे मामा आम्ही दोघं जातोय गाडीवर आणि मागं येत आहेत सगळी पलटण आणि पूर्ण जण तिराच्या शेतामध्ये जातोय बर्थडे सेलिब्रेट करायला. उतरले आहात. इथं सगळे आमची टोली आहे. काही आत्ता उतरले. तिच्या मम्मी आणि ते आहेत. हॅलो हे बघा आता आम्ही टमटम मधून उतरलोय. हा माझा भाऊ आणि या भावाच्या घरी तिथं जायचं आम्हाला. तिथं तर गाईज आता आम्ही आता आम्ही वाटतं फिरून येणार आहे. आता आम्ही फिरून येणार आहे. हात करा ज्योतिताईला, हात करा तिकडे. तिथं आहे तुम्ही इथून ब्लॉक करायचं म्हणून आम्ही शॉर्टकट घेऊन यायला. तुम्हाला आम्ही जरा राईड दाखवतो. तुम्हाला माहितीच आहे की गावाकडचे घरं कसे असणार आहेत आणि शेत आहे, मस्तपैकी शेत आहे, थंड हवा येणार आहे. आणि आता पूर्ण फॅमिली उतरलेली आहे कारण की हायवेच्या त्या पलीकडं त्यांचं घर आहे. पण आपल्याला हा सरळ जाऊन नाही का तो हायवेच्या पलीकडचा तो रोड काउंट करायचा आणि मगच आपल्याला त्या घरी जाता येणार आहे. आपल्याला रोड क्रॉस करावा लागणार आहे आणि आपण आलो हे प्रॉपर तिऱ्यामध्ये. हे पूर्ण तिरे आहे जिथं पूर्ण गावामध्ये लोक बसतात. आणि हे बघा आमचे वाघा काका तिथे काहीतरी मटण बिटन का दारू प्यायला गेलेले आहेत. वाघा काकांची आता चालू झालेली आहे पूर्ण दारूची तयारी. मी दाखवू नाही शकलो ते, पण ते वाघा काका आहेत पूर्ण तिऱ्यामधून. आता तिऱ्याच्या ह्या ब्रिज पासून आम्हाला घ्यायचं आहे राईट टर्न आणि राईट टर्न घेतल्यानंतर
अजून एकदा आपल्याला पूर्ण घ्यायचं यू टर्न आणि यू टर्न घेतल्यावरच आपल्याला येईल आपला मुक्काम पोस्ट. आता आपण आलेलो आहे घरी पोच आणि घराचे पूर्ण आता आपण पार्किंगसाठी जागा शोधणार आहोत. सगळे आतमध्ये केबिन फॅमिलीचे सगळे सदस्य आहेत आणि आपल्याला ही रूम्स आणि आपण गाडी तलाव हे बघा शोभित बसलेला आहे. शोभित ऑलरेडी रेडीमध्ये आहे. हॅलो कर शोभित. आणि माझी बॅग घेतोय मी. त्या बॅगमध्येच आहे सगळं सामान. आपण जर आता आपल्या फॅमिलीला अजून आलेले आहेत. इथं बघा इथं पप्पा आणि आर्या पण आलेले आहात आणि अरे मागून चल ना. चल ठीक. आम्ही फ्रंट साईडला चाललो पण तिथं मागून साईड असेल तरी पण दुपारी सोलापूरमध्ये एवढी गरमी असेल तर मग विचार करा की किती गरमी असेल. लगेच आम्ही याच्यामध्ये इथं सगळेजण बसलेले आहेत. हॅलो गाईज सगळ्यांना. आज माझ्या बहिणीचा बर्थडे आहे आणि आज बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी अख्खी पूर्ण फॅमिली आलेली आहे. माझी मावशी आजी बहिणी मावशा लोक सगळेजण. मुंबईची मावशी आहे तुम्हाला नियोजन कोणाचं आहे? संजय भाऊजीचं नियोजन आहे. आणि सगळेजण बघा नियोजन कुठं चाललंय. एकदम पार्टी तिकडे चाललंय. तिथं जागा नाही म्हणून आम्हाला इकडून पाठवून दिलेलं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. असंच तिने प्रगती करू. असंच तिचं युट्यूब चॅनल पुढे जात राहू. कोणाला तुम्ही पण माझ्या भावाला सपोर्ट करा. ह्याचं चॅनल आता नवीनच त्याने चालू केलं आहे. म्हणजे चालू करून 10 वर्ष झाले पण त्याने आता ते ओपनिंग करत आहे आणि त्यासाठी तुम्ही यांना सपोर्ट करा माझ्या भावाला. आणि खूप व्हिडिओची लाईक शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. माझं नाव नाही सांगितलं चॅनलचा. कुणाल गायकवाड नाव आहे. कुणाल गायकवाड नाव आहे. चॅनलचं लिंकचं डिस्क्रिप्शन हिच्या चॅनलच्या खाली मी लिंकचं डिस्क्रिप्शन देणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण फॅमिलीच्या अपडेट्स मध्ये फॅमिलीची ही हसणारी ही मावशी बघा. ही सरपंच बघण्याला माती लावणारी आमची दया मावशी. हाय कर दया मावशी. इकडं बघ. चला नंतर हे बघा आमच्या म्हाताऱ्या आजी. हिला 100 वर्ष झालेलं आहे. वाटतंय का हिला 100 वर्ष झालेलं आहे? 100 वर्ष झालेले आहेत आजीला आमच्या. अजून सुद्धा बुद्धम शरणम नाहीये. माझं का झाले बुद्ध काय झाले 3 वेळा दिल्ली झाले. इंदिरा गांधी घरात गेले. बालाजी झाले. अजून सगळं संपूर्ण झालंय. आम्ही येते म्हणताना तुमचं तिकीट आलं नाही म्हणते. अजून केव्हा तिकीट येत आहे कोणाला माहित आहे. आजीचं तिकीट अजून पेंडिंग वर आहे. वेटिंग लिस्ट वर आहे. तिकीट कन्फर्म होणार झालंय. अजून कन्फर्म झालं. तिकीट विसरले. विसरलंय. मस्त आजी माझ्या लग्नापर्यंत अजून नातवंड परतुंडाच्या मुलं बघते आता. लेकरं बघते रे. अजून आशीर्वाद सगळ्याच्या माझ्या नातेवाला आशीर्वाद संपूर्ण घराणा मिळू दे. नवऱ्याचं घर चांगलं बंगला मिळू दे. नोकरीवाला मिळू दे. चांगलं शिक्षण होऊ दे. नातेवाला माझ्या सगळ्या नातेवाला लेकीवाला. आता पुढचा अपडेट पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. बाय 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 बाय. चला आता सगळेजण येत आहेत. चला आज ज्योती गोरसे माझ्या बहिणीचा बर्थडे आणि आता इथं पार्टी आहे. हा शंकराम हा धुमाम आहे. आता चला आता पुढे जाणार आहे. आणि ह्या पार्टीचे पूर्ण आयोजक नियोजक संयोजक आणि सगळे सर्वस्व माझे भाऊजी. आणि ते पाहते पुढे जात आहेत. ते त्यांना हे ज्योती गोरसे यांचा आज 133वा वाढदिवस आहे. अरे बापरे. ओव्हरलोडिंग. त्याने आम्हाला सांगितलं तसं बोलवलं मी. पण त्यांनी जेव्हा बनवलं आम्हाला मला काय त्यांचा कितवा माहित नाही. तर आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना
थोडे पर्यटन हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. चिनू आमची तिथं थांबलेली आहे. पिणे मी नाचत आहे. चिनू थांबलेली आहे तिथं आणि मास्तर आहे. हे सगळेजण इथं बसलेले आहेत. धम्मप्रकाश दुड्डे हे 2 शब्द बोलतील. धम्मप्रकाश दुड्डे हे 2 शब्द बोलतील. बोला की मामा. बोलतील. बोला रे तुम्ही बोला. आमच्या भाऊजीच्या भाऊजीचा नाही, बहिणीचा बर्थडे. भाऊजीचा कुठलं? बहिणीच्या पुरीचा. बहिणीच्या पोरीचा बर्थडे आहे आणि त्यासाठी आपण आलेलो आहे. त्याच्यामुळे आपण हे करतो. बोला की तुम्ही. वंचित बहुजन आघाडीचे नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे Yes, start. वंचित बहुजन आघाडीचे नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते ज्योती गोरसे. ज्योती गोरसे यांचा आज आमच्या सोलापूर जिल्ह्यात होते ना वाढदिवस साजरा करण्यात आहे. त्यानिमित्त आमच्या सर्व कुटुंबाकडून त्याला हार्दिक शुभेच्छा देण्यात येते. आम्ही परिवाराकडून सोलापूर जिल्ह्याकडून परिवाराकडून सगळे वावर हा, सगळा. केलंय म्हणा, बुकिंग केलंय म्हणा. हा सगळ्या वावर मध्ये बुकिंग केलेलं आहे. त्यामुळं सगळ्याच्या वतीनं आमच्या परिवाराकडून आमच्या नेते माझी भाची भाची लागते बरं का मी पहिलं त्यांना. माझी भाची माझी बहीण हा. काय नाव ज्योती गोरसे. हा माझे भाची वंचित बहुजन आघाडीचे माझे आणि नेते. ह्या प्रकारे आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आम्ही. आता केक आणणार आहे, डीजे वाजवणार आहेत हा आणि सगळं त्याच्यामध्ये भेंड्या एकच हे होणार आहे. करणार, गाण्याच्या आणि भेंड्या होणार रानामध्ये आहे. तर रान आणि रानाचं मामा आहे आमचा आता बिर्याणी खाणार आहे आणि आता बघतोय की आता बिर्याणी कशी शिजलेली आहे. आता तुम्हाला आता तू सांगतोय की कर, आता माझी तू बहीण कर, आहे, चाललंय. ही बहीण आहे. ह्या बहिणीला विचारा की ही कशी झालेली आहे. पूर्णपणे लाजते माझी बहीण. हिला विचारा ही कशी दिसते इथं. पूर्ण केलं. टाळ्याच्या नगरामध्ये हॅपी ज्योती. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हे मला चालू दे. 500 रुपये मला दे. लय खर्च केला ते 500 रुपये मला दे. इकडे दे पैसे. संजय गोरसेकडून 500 रुपये. संजय गोडसेकडून ज्योती गोडसे 500 रुपये धन्यवाद. शकीला अंकुश गोळे यांच्याकडून 500 रुपये संघप्रकाश दुड्डे यांनी काल आयार केलेला आहे, फुल आयार त्यांच्या घरी. हॅलो गाईस, आता बघा आता याच्यामध्ये सगळेजण पाऊस नाही मी बघतोय ना. आता हे बघा ही मावशी कशी ओरडती. पलीकडे घर आणि 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 याच्यामध्ये आता काय झालं माहिती का, आता ज्योतिताचा बर्थडे पूर्ण सेलिब्रेट झाला आणि ज्योतिताचा बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर कडाक्याचा पाऊस बाहेर चालू झालेला आहे आणि कडाक्याचा बाहेर पाऊस चालू झाल्यामुळं सगळेजणांची इथे गर्दी झालेली आहे. बघा इकडे सगळेजण गर्दी झालेले. खूप छान सुंदर वाटतं एकदम. फॅमिली एका रूम मध्ये खोलल्यावाने. काय म्हणते? एक प्लेट क्लास झाले म्हणतो. एका पाच ज्योतिता इकडे आहे.
आत्ताच आम्ही आमचं मनोगत व्यक्त केलं आणि बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस पण आला नाही आमच्या कार्यक्रमामध्ये. सगळं कार्यक्रम एकदम छान पार पाडला. हा. मन भरून आम्ही डान्स केलं, एन्जॉय केला आणि निवांत मध्ये पाऊस पडला. पावसाने त्यामुळे पावसाला बी मी आभार व्यक्त करते माझे. पावसाने स्वागत केलेलं आहे आमचं धम्मामाचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि पावसाने स्वागत केलेलं आहे आणि पावसाच्या या तडमडीमध्ये आमच्या आईचं जेवण चालू आहे. लुक ॲट दॅट लेडी. तिचं जेवणावर लक्ष आहे, तिचं कशावर नाही. आमचं पक्ष जेवणावर लक्ष. बरोबर, सगळेजण भुकेजलेले आहेत, भूक लागलेले आहेत आणि एका साईडला इथं लेकरं झोपलेले आहेत. भावाचे लेकरं झोपलेले आहेत. खूप सुंदर. त्यांना काय करणार आहे पावसामध्ये घाबरलेले आहेत, झोपलेले आहेत. बघू आता हे करणार.